नमस्कार. चला बघूया येत्या आठवड्यात महाराष्ट्राचं हवामान कसं असेल. या आठवड्यात ना राज्यात हवामानाची दोन अगदी वेगवेगळी रूपं बघायला मिळणार आहेत. म्हणजे हा अंदाज खरं तर एका कोड्यासारखाच आहे. विचार करा, एकाच वेळी प्रचंड गरमी आणि दुसरीकडे अचानक येणारा पाऊस. तर राज्यात हे दुहेरी हवामान नेमकं कसं असेल? चला, भारतीय हवामान खात्याने काय म्हटलंय ते जरा सविस्तर पाहूया. हे बघा, इथे दोन गोष्टी समोरासमोर आहेत. एकीकडे आहे उष्णतेची तीव्रता, जी राज्याच्या मोठ्या भागाला व्यापणार आहे, आणि दुसरीकडे तुरळक पावसाची शक्यता, ती पण साधीसुधी नाही, तर मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण उष्णतेच्या लाटेबद्दल बोलूया, कारण खरं तर आठवड्याचा मोठा भाग हा चांगलाच तापदायक ठरणार आहे. तर उष्णतेचा तडाखा कुठे कुठे बसणार आहे? मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांना उष्णतेच्या लाटेचा थेट इशारा आहे. आणि कोकण आणि गोव्याबद्दल बोलायचं झालं तर तिथे उष्ण आणि दमट हवामान अनुभवायला मिळेल. बरं, ही झाली उष्णतेची गोष्ट. आता वळूया याच्या अगदी उलट अंदाजाकडे, म्हणजेच मेघगर्जनेसह येणाऱ्या पावसाकडे. आणि इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे एक विशिष्ट कालावधी. 18 एप्रिलपासून वादळी पावसाची सुरुवात होऊ शकते. 19 आणि 20 एप्रिलला तर त्याची तीव्रता सगळ्यात जास्त असेल, आणि 21 एप्रिल हा या तीव्र इशाऱ्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे हे 4 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे या काळात फक्त पाऊसच नाही, तर त्यासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा जोरदार वारा असं सगळं अनुभवायला मिळू शकतं. आता साहजिकच आहे, हवामानात जेव्हा इतके टोकाचे बदल अपेक्षित असतात, तेव्हा हवामान विभाग सतर्कतेचा इशारा देतो, आणि तो त्यांनी दिला आहे. त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं थेट आवाहन आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सावध राहायला हवं. मग आपण सुरक्षित कसं राहायचं? बघा, सल्ला अगदी सोपा आहे. एकीकडे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जी काही आवश्यक खबरदारी आहे ती घ्या, आणि दुसरीकडे वादळांपासून सावध राहा. विशेषतः 18 ते 21 एप्रिलच्या काळात जे काही अचानक बदल होतील त्याबद्दल जागरूक राहा. आणि हो, शेतकऱ्यांनी तर पिकांची आणि जनावरांची काळजी घेण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग हा जो महत्त्वाचा काळ आहे तो संपल्यानंतर पुढे काय? आठवड्याच्या उत्तरार्धात हवामान कसं असेल? तर 22 आणि 23 एप्रिलला हवामानाची तीव्रता थोडी कमी झालेली दिसेल. काही ठिकाणी अगदी हलका पाऊस पडू शकतो, तर बाकीचे बरेचसे भाग कोरडेच राहतील. एकंदरीत या बदलत्या हवामानात आपण सुरक्षित राहण्यासाठी तयार आहोत का? कारण हा अंदाज एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करतो की हवामानाच्या अनपेक्षित बदलांसाठी आपण नेहमीच तयार असायला हवं.